कोकणकर गेमर्समध्ये तुमचं स्वागत आहे. हा आपला पहिला ब्लॉग. त्यामध्ये मी GTA पहिल्यांदा खेळतो आहे. आत्ताच फ्रेश विंडोज फॉर्मॅट मारला आहे. तुम्हाला खाली ॲक्टिवेट विंडो म्हणून दिसत असेल. अजून मी ॲक्टिवेट केलं नाही. ॲक्टिवेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की ॲक्टिवेट केलेलं असेल. सध्या तरी नवीन सुरुवात केली आहे. पहिला ब्लॉग आहे. काय चुकलं असेल तर माफ करा. आज आपण जाऊया डोंगरावरती. म्हणजे शहराच्या धावपळ्या जी आहे त्यापेक्षा लांब थोडं जरा वेगळं. तर माड खूप सारा पैसा असता तर अशीच गाडी घेऊन मी पण उन्हाळगरी केली असती. तेच मी उन्हाळगरी मी GTमध्ये करतो, जेणेकरून मला रिअल लाईफमध्ये जगता येत नाही, पण या व्हर्च्युअल लाईफमध्ये थोडंफार जगण्याचा प्रयत्न करतो आहे. चला बघूया की काय दृश्य दिसतं आपल्याला, काय कसं वाटतं ते पण बघूया. आणि हे मी फर्स्ट टाईम स्क्रीन रेकॉर्डिंग करतो आणि ही ऑडिओ आहे ही मी नंतर फोनमध्ये रेकॉर्डिंग करतो, जेणेकरून नंतर मध्ये मला मर्ज करता येईल. हा प्रयत्न पहिल्यांदा आहे. कसा होतो तो मला माहिती नाही. नाही मला सबस्क्राईब झालं नाही, कोणच काही नाही. पण मी असे विचार केला की एकदा टाकून बघूया काय होतं आहे. लेट्स बघूया आपण काय पुढे, म्हणजे कोण सबस्क्राईब करतं आहे, कोण फॉलो करतं आहे, कोण अनफॉलो करतो का मला माहिती नाही. मला यातलं काही नॉलेजही नाही आहे. तर आपण बघूया. आज चाललो आहे मी ट्राय करतो वेगवेगळ्या गाड्या, की कुठल्या गाड्या कुठपर्यंत वरतीपर्यंत चढू शकतात. पण नंतर पुढं डायरेक्ट जाऊया की काय होतं बघूया आपण. चला, मस्त नजारा आहे. असं वाटतं गाव साईडला आलो. हिरवे डोंगर. मुंबईमध्ये डोंगर कमी आणि रस्ते जास्त आणि रस्त्यामध्ये खड्डे जास्त झाले. मस्त असं वाटतं. मॉर्निंगचं वातावरण आहे. पक्ष्यांचा किलबिलाटचा आवाज बघा किती मस्त वाटते. सुंदर असं दृश्य आहे. मस्त असं तो वर्ण एकदम मला प्लेन चालू आहे. सूर्यदेवताचं मस्तपैकी दर्शन झालं आहे सगळ्यांना. आणि तिकडं एक पक्षी बघा. मस्त असं असं एकदम भारी असं गावी झालं. मस्त भारी वाटतंय मित्रांनो. ह्याची मी विचार करतो खाली जावं, पण नंतर पण नेक्स्ट ब्लॉग असेल तो आपण वेगळ्या ठिकाणी जाऊया. आपण मिशन वगैरे काय करणार नाही. आपण असं काही वेगळ्या गोष्टी करणार ज्या इतर करत नसतील. मी इतर लोकांनी केलंही असेल. मी असं यूट्यूबवरती सर्च नाही केलं की काय काय आहे, पण मोस्ट ऑफली सगळेजणं मिशनच्या आणि ते सगळं डिस्कस करतात की काय आहे काय नाही आहे. पण आपण ते डिस्कस नाही करणार. आपण मिशन खूप कमी करू. अशा वेगवेगळ्या गोष्टी जरा सगळं म्हणजे थोडं काहीतरी वेगळं ट्राय करू. मी बघतो की गाडी पाठी जाते का फोर्सने, पण नाही. थोडा पिकअप सुटला की गाडी थोडी पाठी येत होती. पण काय नाही, गाडीमध्ये पॉवर चांगला असला का नाही गाडीने पिकअप घेऊन बरोबर आपल्याला वरती तिने आणलेले. मस्त वाटते खरंच. असं जर रिअल लाईफमध्ये असतं तर खूप बरं वाटलं असतं. कुठेही फिरता आलं असतं आपल्याला. फिरताना खूप बरं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. आणि हां, मी तर ही तर म्हणजे पहिली व्हिडिओ आहे. मी ह्या व्हिडिओ कधी केली नाही. फक्त मी ट्राय करतो आहे. का चुकलंच तर छोटा भाऊ समजून गोड मानून घ्या. सूर्याची किरणं कशी मस्त वाटतात बघ ना एवढ्या उंचावरती. अशी मस्त गाडी घ्यायची, नुसतं चढत राहायचं. 4x4ची गाडी घ्यायची, सगळ्या डोंगरावरती मस्त फिरवायचं, मस्त इकडे तिकडे चढवायचं. अशी लाईफ हवी मस्त पैकी. पण काय करणार. मुंबईचं जगणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे काट्यावरती जगणे. 9ची लोकल, 7ची लोकल, 5ची लोकल, बस तेवढंच. 5 मिनटं श्वास घ्यायला वेळ नाही आहे. डोंगरात काय ट्रेनमध्ये घुसायला पण विचारायला लागतो. पण खरंच या गेममुळे थोडंफार का असे ना मन रिलॅक्स होतं. हा एक्सपेन्सिव्ह असतं, गोष्टी आहेत मान्य करतो. पण छोट्या PC आता हा माझा पण साधा मोठा PC नाही, एकदम साधा सिम्पल PC आहे. त्यातनं हा चालतो आहे कमी सेटिंगमध्ये. ठीक आहे, मला आनंद भेटतो बस झाला. 4K सवा असायची गरज नाही आहे, पण बरं वाटतं आहे. पण गेममुळे
थोडंफार का ना फ्रेशनेस मला जाणवतो, नाही असं नाही, मी थोडं माइंड फ्रेश होतं, दिवसभर काम केलेलं असतं आणि अशा गोष्टी करून थोडं जरा बरं वाटतं. मला स्वतःला खूप म्हणजे असं हरले हा असं म्हणजे बघूनच असं वाटलं, वा मस्त मस्त असं वाटतं. काय आता आपली गाडी पळता पळता वाचली, पण नाही पडली नाही, गाडीने ग्रिप मस्त धरलेला. चाललं आपण बघू. ॲक्च्युली मला ना तिकडं असं वेगळं काय दिसलं. असं चालताना असं ते महाराजांचे ते कड्यावर दृश्य आहेत ना, काय काय फोटो त्याशी वाकडे तिकडे हे बंधारे वगैरे, तर त्या टाईप थोडं वाटत होतं, मस्त वाटत होतं. आणि समोर बघा थोडं असं ना, हा जो पोर्शन आहे थोडा किल्ल्यासारखा वाटतो, हलकासा लांबून, म्हणजे आहेत बिल्डिंग्स पण थोडा हलकासा लांबून किल्ल्यासारखा वाटत होता. मला वाटतं काहीतरी वेगळं काहीतरी आहे म्हणून तिकडं जावं, म्हणून मी तिकडे जात होतो. बघूया जवळून काय, तर आता ते बिल्डिंग्स आहेत, तर मग तिकडे जाणार त्या मजा नाही मित्रांनो. आपण काही थोडं वेगळंच करणार आहोत, मिशन वगैरे नाही, आपण नेहमीच काहीतरी वेगळं करणार. आपलं प्राणी बघा मस्त पाळतात वगैरे, भारी वाटतं बघा. आता इकडं उतरून आपण खाली उतरूया, नंतर डिसाईड करू की पुढे काय करायचं, कसं काय नाही. ते समुद्र कसं मस्त निळसर आहे, मस्त वाटतं ना मित्रांनो. मी जास्त बोलतो का मित्रांनो, कारण की मला माहिती नाही की तुम्हा लोकांना कसं आवडतं, जास्त बोललेलं की कमी बोललेलं. तर मी हा असं वाटतं की हा ब्लॉग खूप मोठा होईल, ही व्हिडिओ यूट्यूबसाठी, तर मी असं वाटतं की मी इकडं संपवतो आणि नेक्स्ट ठिकाण असेल असं मला वाटतं. आपण बघूया नेक्स्ट ठिकाण आता काहीतरी वेगळं. आता आपण तो दिसतो तो बेट आहे, बेट तिकडे जायचा प्रयत्न करूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसं जाता येईल काहीतरी जुगाड करू, जाऊया बघूया कसं वाटतं ते. तो बघा समोरचा, आता उतरून दाखवतो तुम्हाला मी, ते बघा तिकडे